असणार आहे। दरम्यान 3 विकेटसाठी 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे सन्माननीय कोळेकर साहेब यांच्याकडून। चला सेमीफायनल क्रमांक 2, चला पंचांचा हिरवा कंदील येतोय, सामन्याची सुरुवात होते। महादेव घाडगे त्या खांद्यावरती जिम्मेदारी असणारे षटक क्रमांक 1 ची त्याने देखील अगदी सांगली जिल्ह्यामध्ये नाव कमावलेला असा हा खेळाडू महादेव घाडगे आणि प्रथमेश राठोड फलंदाज। पहिल्या चेंडूवरती प्रथमेश राठोडच्या बॅट बदललेला फटका अगदी जातो सीमारेषे दुसरी सीमा चौकार। नक्कीच पंचांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी मनोरंजन होताना आपल्याला पाहायला मिळतं। सन्माननीय आमदार चषक 2025 मध्ये एक दर्जेदार पंच म्हणून या ठिकाणी आज आमंत्रित केलं या मैदानावरती या क्रीडांगणावरती। दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक तेज तरार चेंडू महादेवच्या माध्यमातून सहज जातो विकेट किपरच्या हातामध्ये। निर्धारित चेंडू म्हणून त्याची नोंद केली जाते धावफलकामध्ये। निर्धारित 6 षटकांचा हा सामना आहे। मॅन्डेटरी 2 पॉवर प्लेचे षटक असणार आहेत। नशिक थोडासा आपटलेला चेंडू, या चेंडूवरती एक जोरदार फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न केला जातो, 2 धावांची भर पडली जाते धावफलकामध्ये। अगदी दर्जेदार सामना एकतपूर आणि हरळवाडी या 2 दिग्गज संघांमध्ये सन्माननीय पंचांसाठी देखील या ठिकाणी बक्षीस आहे बरं का। 501 रुपयांचं पारितोषिक आहे पंचांसाठी। डान्सिंग अंपायर सँडी मॅन फ्रॉम जत प्रथमेश राठोड ऑन द स्ट्राइक। यावेळेस मात्र प्रयत्न होता फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा, परंतु तो प्रयत्न मात्र थोडस अपयशी ठरतोय। चेंडू मात्र अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू म्हणून त्याची नोंद केली जाते। आज मात्र आमचे सन्माननीय बाळासाहेब लवटे साहेब स्कोरर म्हणून या ठिकाणी आज भूमिका पार पाडताना। दरम्यान षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते। 1 षटकानंतर धावसंख्या होते ती 6। 1 षटक पूर्ण, धावसंख्या होती ती 6। चला सामन्याला गती द्यायची, पंचांना मी विनंती करतोय सांडी सर सामन्याला गती द्या प्लीज। षटक क्रमांक 2 साठी सज्ज होते नितीन, स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतलेले षटक क्रमांक 2 चे, कारण 2 दिग्गज फलंदाज आयकॉन प्रथमेश राठोड आणि त्याचबरोबर विठ्ठल चव्हाण हे 2 सलामीर फलंदाज मैदानामध्ये आहेत। पहिला चेंडू एक तेज तरार चेंडू, अगदी तेज तरार चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू म्हणून त्याची नोंद केली जाते धावफलकामध्ये। नक्कीच एक दर्जेदार सामना आपण मैदानामध्ये पाहतो, कारण हा आहे सन्माननीय आमदार चषक 2025 बुद्धिवाच्या नगरीमध्ये क्रीडांगणावरती। थोडासा आपटलेला चेंडू, उत्कृष्ट असा स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळतो। चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने, सीमा पार चौकार। थँक्यू सँडी सर, नक्कीच मनोरंजन मात्र होणार आहे अगदी प्रेक्षकांच्या माध्यमातून। थँक्यू डीजे, थँक्यू। फलंदाज असेल, गोलंदाज असेल, क्षेत्ररक्षक असतील आणि पंच असतील, सँडी सर यांच्या माध्यमातून मनोरंजन मात्र होणार आहे। एक गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न मात्र थोडासा अपयशी ठरतोय। चेंडू मात्र जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये।
निर्धावित चेंडू म्हणून त्याची नोंद केली जाते धावफलकामध्ये. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. नितीनच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. विठ्ठल चव्हाण मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आहे. यावेळेस मात्र एक जोरदार फटका, जोरदार हिट, चेंडू मात्र जातो सीमारेषेच्या दिशेने. दरम्यान चेंडूला मात्र अडवलं जातंय. फलंदाजाला मात्र संधी होती 2 धावा पूर्ण करण्याचे. 2 धावा मात्र अगदी यशस्वीरित्या पूर्ण केले जातात. 2 धावांची भर पडली जाते धावफलकामध्ये. एकतपूर स्पोर्ट्स, जगाळा एकतपूर स्पोर्ट्स आणि त्यांच्या सोबत विरोधामध्ये असणारा तो हळूवाडी स्पोर्ट्स. दरम्यान यावेळेस मात्र थोडस मिस टायमिंग स्ट्रोक, षटरक्षक तैनात आहे. दरम्यान मात्र एक सिंगल धाव, त्या सिंगल धावेची भर पडली जाते धावफलकामध्ये. नक्कीच आज बुद्धिहाळ या नगरीमध्ये आयकॉन आपण पाहू शकतोय. सुशील बोरले असतील, त्याचबरोबर राहुल फरमाने असतील, त्याचबरोबर प्रथमेश राठोड एक दिग्गज फलंदाज मैदानामध्ये. यावेळेस मात्र प्रथमेशच्या बॅटमधून कडक कडकडीत प्रहार, चेंडू मात्र सीमा पार. पंचांचा मात्र इशारा होते चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू सँडी सर. नक्कीच मनोरंजन मात्र होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेक्षकांचं बुद्धिहाळच्या नगरीमध्ये एक दर्जेदार फटका. धावसंख्या होती 17. 2 षटक पूर्ण झाले. 2 षटकानंतर धावसंख्या होती 17. पुनश्च महादेव घाळगे षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत आहे. विठ्ठल यावेळेस मात्र ब्लॉकहोलचा चेंडू होता. त्या चेंडूला मात्र नक्कीच सीमारेषेच्या दिशेने पाठवलंय. सीमारेषेच्या पार होतोय चेंडू, मात्र फरार होतोय आणि जातोय चौकार. थँक्यू डीजे सागर. नक्कीच आपले सुद्धा विशेष सहकार्य सागर मंडप गौरवाडी यांचं देखील विशेष सहकार्य आमच्या या स्पर्धेसाठी. पहा गुरगा टेक तमाशा देख, परंतु यावेळेस मात्र चेंडू गेला तो सहज विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू म्हणून त्याची नोंद केली जाते धावफलकामध्ये. अगदी दर्जेदार क्रिकेट. डीजे 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 हा हा सुद्धा एक दर्जेदार फटका पाहायला मिळतो, एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक मात्र बनतोय दर्शक. चेंडू जातो सीमा पार. सँडी सर नक्कीच पुरेशक अभिनंदन आहे. अगदी दर्जेदार अभिनंदन. अगदी प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन आपल्या माध्यमातून होतंय. फलंदाज मात्र मनोरंजन करतोय रसिक क्रिकेट प्रेक्षकांचं. विठ्ठल चव्हाण ऑन द फायर. पुनश्च तेज तरार चेंडू होता. त्या तेज तरार चेंडूवरती तेज तरार फटका जातोय अगदी सीमारेषेच्या नजदीक. दरम्यान क्षेत्ररक्षकाला मात्र यश प्राप्त होतंय चेंडू अडवण्यामध्ये. दरम्यान 2 धावांची संधी होती दोन्ही फलंदाजांना. प्रथमेश राठोड आणि त्याचबरोबर विठ्ठल चव्हाण या दोन्ही फलंदाजांना ते मात्र यशस्वीरित्या पूर्ण होते. यावेळेस मात्र कडक कडकडीत प्रहार, चेंडू मात्र फरार. सँडी सर मात्र दाखवतात चेंडू किती लांब गेलाय. सँडी सर एकदा वेगळ्या शैलीमध्ये, शैलीमध्ये
एक जोरदार फटका होता, विठ्ठल चव्हाणच्या बॅटमधून आलेला फटका होता, अगदी हायवेला दिली जाणारी ती सलामी होती. एवढेच मात्र रिव्हरचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मात्र फसला आणि चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसला आणि दरम्यान पंचांचा इशारा मात्र होतो षटक समाप्तीचा. या ठिकाणी 3 षटक समाप्त होत आहेत. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती 33 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ नन आफ्टर 3 overs. चला सामन्याला थोडीशी घाई द्यायची, गती द्यायची. नितीन पुनश्च केवळ स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतोय. आतापर्यंत 3 षटक पूर्ण झाले, धावसंख्या झाली ती 33. दोन्ही सलामीर फलंदाज मात्र मैदानामध्ये सुरक्षित आहेत. प्रथमेश राठोड आणि विठ्ठल चव्हाण हे 2 दिग्गज नाव आहेत पहा टेनिस क्रिकेट बॉल मध्ये, टेनिस क्रिकेट जगतामध्ये. दरम्यान एक जोरदार फटका, चेंडू बाजूला जातो, सीमापा चौका खरा. आझाद केलं तुला पाखरा. हा एक मिनिट सर. Let the fucking beat rap. एक तेज तर्रार गोलंदाज नितीन. त्यावेळेस मात्र प्रयत्न, उत्कृष्ट प्रयत्न होता, तो प्रयत्न मात्र अपयशी प्रयत्न ठरतो. पुनश्च चेंडू जातोय अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू म्हणून पुनश्च त्याची नोंद केली जाते धावफलकामध्ये. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र संघ भिडणार आहे बुद्धिहाळ स्पोर्ट्स बुद्धिहाळ या संघाच्या विपरीत. पुनश्च तेज तरार चेंडू, धाव काढण्याचा पुनश्च प्रयत्न होता, पुनश्च तो प्रयत्न मात्र थांबावा लागणार आहे. दर्जेदार गोलंदाजी म्हणावं लागेल नितीनच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर निर्धारित 6 षटकांचा हा सामना आहे. 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक मात्र निघून गेले, त्यामध्ये प्रभावित केले ते फलंदाजांनी. यावेळेस मात्र बॅट चिकारा लागते, धाव काढण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच धोका मात्र होता फलंदाजाला, तो धोका मात्र टळला. एक चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न, परंतु तो चोरटी धाव त्याची कुठेही FIR होणार नाहीये, कारण ती लिगली चोरी आहे. अगदी पंचांच्या माध्यमातून ती लिगली चोरी आहे, त्यामुळे त्याची नोंद मात्र धावफलकामध्ये केली जाते. यावेळेस मात्र विठ्ठल चव्हाण हा स्ट्रायकिंग एवढी आहे, समोर असणारा तो नितीन. यावेळेस सुद्धा कडक कडकडीत असा प्रहार, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चेंडूला फील्ड केलं जातं, आळवलं जातं मात्र एका सिंगल धावेसाठी, आणि एका सिंगल धावेने या ठिकाणी हे षटक मात्र संपते. 4 षटक पूर्ण होते, धावसंख्या होते ती 39.
4 षटक पूर्ण, धावसंख्या होते 39. दोन्ही सलामीर फलंदाज मात्र सुरक्षित. वेलकम बॅक हनुमंत पांढरे, आयकॉन प्लेयर, मॅन फ्रॉम कोळा. आज मात्र बुद्धिहाळच्या नगरीमध्ये सन्माननीय आमदार चषक 2025 हे एक चषक आणि बक्षीस मिळवण्यासाठी सज्ज आहे. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती आहे. परंतु दरम्यान जर पाहिलं गेलं तर मात्र दोन्ही सलामीर फलंदाज प्रथमेश राठोड आणि त्याचबरोबर विठ्ठल चव्हाण हे दोन्ही फलंदाज अगदी सुरक्षित आहेत. धावसंख्या झाली होती 39. अजून 2 षटक मात्र उर्वरित असणार आहेत. परंतु नक्कीच बुद्धिहाळ संघाने मात्र एक इतिहास रचला. 6 षटकांमध्ये 92 धावांचं लक्ष डोंगर रचलेला होता आणि त्यानंतर मात्र विजेतेपद मिळवलं आणि त्यानंतर फायनलचं तिकीट मात्र कन्फर्म केलं. असा बुद्धिहाळचा संघ. त्यामुळे नक्कीच त्या संघांमध्ये उत्कृष्ट खेळाडू होते. अगदी त्या खेळाडूंनी मात्र प्रभावित केलं. त्यामध्ये आयकॉन प्लेयर सुशील बोर्ले असेल, विशाल असेल, असे दिग्गज खेळाडू मैदानामध्ये होते. आणि त्यानंतर मात्र आपला विजयावरती शिक्कामोर्तब केला. आपलं फायनलचं तिकीट मात्र कन्फर्म केलं आणि यानंतरचा सेमीफायनल क्रमांक 2 सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. जेव्हा स्पोर्ट्स एकूतपूर वर्सेस हरळवाडी स्पोर्ट्स. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती आहे. दरम्यान पहिला चेंडू, तेज तरार चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने या षटक क्रमांक 5 ची सुरुवात होते. आयकॉन प्लेयर आहे. दरम्यान एक जोरदार फटका चेंडू जातो सीमा पार, चौका. 6 पंचांनी मात्र दाखवले. अगदी लांब गेला चेंडू येतो. नक्कीच अगदी जोरदार फटका होता. अगदी चेंडू अगदी मैदानाच्या बाहेर गेला, सीमापार झाला, चौकार झाला आणि त्याच शैलीमध्ये सँडीसर यांच्या माध्यमातून आपण तो इशारा देखील पाहिला. विठ्ठल चव्हाण यांच्या बॅट मधून आलेला तो फटका होता. एवढेच मात्र विठ्ठल चव्हाण यांनी सरळ जाऊ दिलं चेंडूला. दरम्यान पंचांचा इशारा मात्र होता. वाईट बॉल. एक अतिरिक्त धावेची भर पडली जाते धावफलकामध्ये. अतिरिक्त धावेने मात्र धावफलक थोडासा पुढे सरकतो. दरम्यान मात्र विठ्ठल चव्हाणला यावेळेस जावं लागणार आहे. सरळ 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 आणि सरळ पविनांच्या दिशेने. उचली माझी बांगडी बांगडी बांगडी. नवीन फलंदाज गोपाळ मैदानामध्ये. एक महत्वपूर्ण फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद झाला. विठ्ठल चव्हाण. अगदी उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एवढे तेज तरार चेंडू मात्र जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू म्हणून त्याची नोंद केली जाते धावफलकामध्ये.
पुन्हा एक वेळ उत्कृष्ट अशी गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी दर्जेदार सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. सन्माननीय आमदार चषक 2025 मधील हा अखेरचा दिवस आहे. यावेळेस मात्र चेंडूला जाऊ दिल्याचं विकेट किपरच्या हातामध्ये. दरम्यान पंचांचा इशारा मात्र आला, वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव त्याची नोंद केली जाते धाव फलकामध्ये. पुन्हा शेकवेळ चेंडूला जाऊ दिलं कारण तो चेंडू मात्र होता दिशाहीन आणि त्या चेंडूला मात्र पंचांनी दंडात्मक कारवाई केली. एक धावसंख्येच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव त्याची नोंद केली जाते. रिव्हरचा प्रयत्न. षटक क्रमांक 5 ची समाप्ती होते. 5 षटक पूर्ण होतात. 5 षटकानंतर धावसंख्या होते ती 46. 5 षटक पूर्ण, धावसंख्या होते ती 46. धावसंख्या होते 46. 46 runs on the board after 5 overs, loss of 1 wicket. संदीप पवार, मॅन फ्रॉम सांगोला, आयकॉन प्लेयर. अखेरच्या षटकाची जिम्मेदारी आहे. नक्कीच ही एक महत्वपूर्ण जिम्मेदारी असणार आहे. आणि समोर देखील एक आयकॉन प्लेयर प्रथमेश राठोड. बेस्ट वर्सेस बेस्ट, आयकॉन वर्सेस आयकॉन. हा सामना मात्र नक्कीच रसिक क्रिकेट प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फिरणारा हा मुकाबला असणार आहे. दोन दिग्गज खेळाडूंमध्ये. पहिल्या चेंडूवरती पंचांचा इशारा मात्र होतो वाईट बॉल आणि वाईट बॉलच्या माध्यमातून एक धाव मात्र अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव फलकामध्ये त्याची नोंद केली जाते. नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. या चेंडूवरती मात्र दर्जेदार फटका, एक लज्जतदार फटका. चेंडू मात्र जातोय सीमा पार, चौकार. माझी आई रडती. थँक्यू व्हेरी मच. ज्या पद्धतीने मी चर्चा करत होतो की हा सामना मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना आहे. संदीप पवार आयकॉन आणि त्यांच्या सोबत समोर विरोधामध्ये असणारा तो प्रथमेश राठोड. अशी दर्जेदार अशी खेळ, दर्जेदार क्रिकेट, दर्जेदार खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र एक तेरी और एक मेरी दरम्यान एक धावाचा प्रयत्न, दुसरा धावाचा प्रयत्न. तो प्रयत्न मात्र अयशस्वी प्रयत्न. पंचांचा इशारा मात्र येतोय. फलंदाजाला मात्र सरळ जावं लागतंय ते पॅव्हिलियनच्या दिशेने. आनंद. नवीन फलंदाज मैदानामध्ये अखेरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. आयकॉन प्लेयर आपण मैदानामध्ये पाहू शकतो. गोलंदाज आयकॉन, फलंदाज आयकॉन. असं या बुधवारच्या नगरीमध्ये, या क्रीडांगणावरती आमदार चषक 2025 मध्ये या चेंडूवरती जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी अपील केली जाते गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु पंचांनी मात्र ती अपील फेटाळली. कारण त्या अपील मध्ये आवाज मोठा होता, आत्मविश्वास थोडासा कमी होता. त्या अनुषंगाने मात्र ती अपील फेटाळली गेली. यावेळेस मात्र पावलांचा उपयोग करून मारण्याचा प्रयत्न होता. उत्कृष्ट अशी विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते.
हा चला तर क्षेत्ररक्षण टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच थर्ड अंपायर या ठिकाणी अगदी काही क्षणामध्येच शहानिशा करतील आणि आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. फलंदाज बाद आहे की नाही. हा फलंदाज सुरक्षित आहे. दरम्यान मारण्याचा प्रयत्न मात्र होता. थोडीशी अपील केली जाते विकेट किपरच्या माध्यमातून परंतु यावेळेस मात्र फलंदाज बाद होत. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता तो प्रयत्न मात्र अपयशी ठरतो.
क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं लगेचच. या सामन्यानंतर थोडासा ब्रेक राहील आणि त्यानंतर फायनल महारण संग्रामची सुरुवात होईल. सन्माननीय आमदार चषक 2025चा महारण संग्राम अगदी काही क्षणामध्येच आपण पाहणार आहोत. जवाळा स्पोर्ट्स एकतपूर आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये जो संघ आहे तो हरडवाडी स्पोर्ट्स. चला 55 धावांचं लक्ष असणार आहे. 6 षटक असणार आहे. 2 हा तर पुनश्च मी संघनायकांना विनंती करतोय नोंद द्या. आपण कंपल्सरी चेसिंग असणार आहे. तर कोणतीही तक्रार चालणार नाही याची नोंद घ्या. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. संदीप ना पंच 1-2 मिनिटं सामना थांबवा. पंचानं विनंती आहे जरा सामना थांबवा प्लीज प्लीज. हा 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 दरम्यान थोडस धावफलकामध्ये चुकी झाली होती. 54 धावांना विन आहे पहा. 54 धाव संख्या लक्ष असणारे 54 धाव संख्या. 6 षटक आणि 54 धाव संख्या. पुन्हा शिकवून मी सांगतोय 54 धाव संख्यांचं लक्ष असणार आहे. चला सामना सुरू होतोय. पहिला चेंडू एक तेज तरार चेंडू. प्रथमेश राठोड. एक दर्जेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते प्रथमेश राठोडच्या माध्यमातून. एका निर्धाव चेंडूने या पाठलागाची सुरुवात होते. लक्ष्याची सुरुवात होते. महादेव गाडगे एक जोरदार फटका. क्षेत्ररक्षक मात्र अगदी चेंडूच्या दिशेने. दरम्यान 2 धावांची संधी होती. 2 धाव संख्या अगदी यशस्वीरित्या पूर्ण होते. 2 धाव संख्याने धावफलकाची सुरुवात देखील होते. पहिला चेंडू मात्र निर्धाव होता. त्यानंतर मात्र महादेव गाडगेच्या बॅटमधून 2 धाव संख्या आणि त्या 2 धाव संख्येने धावफलकाची सुरुवात होते. संदीप पवार एक आयकॉन प्लेयर. प्रथमेश राठोड एक आयकॉन प्लेयर. यावेळेस तेज तरार चेंडू. चेंडू मात्र पुन्हा शिकवला जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू म्हणून त्याची नोंद केली जाते धावफलकामध्ये. अगदी दर्जेदार सामना मैदानामध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट. आयकॉन वर्सेस आयकॉन. त्यावेळेस मात्र पंचांनी इशारा केला की हा वाईट बॉल आहे. त्या चेंडूला मात्र दंडात्मक कारवाई एका धावेच्या रूपामध्ये त्याची नोंद केली जाते धावफलकामध्ये. यावेळेस मात्र फुलटॉसचा चेंडू. फुलटॉसचा करार. सीमारेषेच्या नजदीक अडवला जातोय. दरम्यान 2 धावांची संधी होती. 2 धाव संख्या पूर्ण होते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. फुलटॉसचा चेंडू होता. निसर्गाच्या विपरीत खेळलेला फटका होता.
त्या फटक्यावरती मात्र 2 धावसंख्या लिहिलेली होती, त्याची नोंद देखील या ठिकाणी धावफलकामध्ये केली जाते. नक्कीच थोडंसं मी सांगू शकतो प्रेक्षकांना की बेस्ट वर्सेस आयकॉन हा सामना मैदानामध्ये पुनश्च चेंडूला सरळ जाऊ दिले, परंतु पंचांनी मात्र पुनश्च दंडात्मक कारवाई या चेंडूला वाईड बॉलच्या रूपामध्ये 1 धावसंख्या अतिरिक्त स्वरूपामध्ये त्याची नोंद केली जाते धावफलकामध्ये. थोडासा फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे प्रथमेशचा. एवढेच मात्र एक जोरदार फटका, जोरदार हिट. दरम्यान मात्र एक सिंगल धाव. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी तैनात होता. एक धावेची सुवर्ण संधी होती, ती संधी मात्र पूर्ण केली, अगदी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्याची देखील नोंद केली जाते धावफलकामध्ये. पुनश्च एक तेज तरार चेंडू, ब्लॉकहोलचा चेंडू, यार्कर चेंडू. तो चेंडू मात्र सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. 1 षटकानंतर धावसंख्या होती 7 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 1 ओव्हर. चला संडी सर थोडंसं सामन्याला गती द्या प्लीज. अक्षय वाठारकर, मॅन फ्रॉम फलटण, आयकॉन प्लेयर. पुनश्च मैदानामध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. महादेव गाडगे वर्सेस अक्षय वाठारकर. खूप मोठं नाव आहे क्रिकेट टेनिस जगतामध्ये. पहिल्या चेंडूवरती कडक कडकडीत असा प्रहार. चेंडू मात्र यावेळी जातोय सीमा 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 पार. चौका. धन्यवाद तुझे, थँक्यू सँडी सर. जर दर्जेदार असा फटका महादेव गाडगेच्या बॅट मधून आलेला पाहिला. यावेळेस मात्र गतीमध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. अक्षय वाठारकर यांच्या माध्यमातून एक तेज तरार चेंडू होता, स्कोअर कट करण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न मात्र थोडासा अपयशी ठरला. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. निर्धाव चेंडू म्हणून त्याची नोंद केली जाते. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. संपतोय महादेव गाडगेचा खेळ. शुभम मला काय परवा कशाची भीती, मी दिलदार माझे तुम्ही सोबती. मला काय परवा कशाची भीती, मी दिलदार माझे तुम्ही सोबती. सखाच्या सलामा तुझ्या पंगती, तुम्ही दीन दुःखी नजे भोगती. आता बदलूया तारा समाज, करू दुनिये बॅट्समन गणेश नवीन फलंदाज मैदानामध्ये. महादेव घाडगे सारख्या फलंदाजाला मात्र बाद केलं. तो अक्षय वाठारकर, मॅन फ्रॉम फलटण, एक दर्जेदार फलंदाजाला पवेलीचा रस्ता दाखवला. त्यानंतर मात्र गणेश याच्या खांद्यावरती जिम्मेदारी असणार आहे आणि त्याच्या साथीला असणार आहे तो आयकॉन प्लेयर संदीप पवार. पहिल्या चेंडूवरती कडक कडकडीत असा प्रहार. क्षेत्ररक्षक मात्र दरम्यान तैनात आहे. दरम्यान एका धावेचं रूपांतर मात्र 2 धावेमध्ये केले जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम बोथ बॅटर्स. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून अगदी धाव संख्या आपल्याला अगदी चपळाईने पाहायला मिळाली.
एवढेच मात्र तेज तरार फटका चेंडू मात्र होतो फरार सीमा साठी सर मात्र दाखवत षटका धन्यवाद डीजे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच नक्कीच सँडी सरांनी सुद्धा दाखवलं की चेंडू मात्र खूप लांब गेलेला होता यावेळेस मात्र कमबॅक अतिशय सुंदर असं कमबॅक अक्षय वाठारकर यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतं आणि षटक क्रमांक 2 ची समाप्ती होते 2 षटकानंतर धावसंख्या होते इथे 19 2 षटक पूर्ण धावसंख्या होते ती 19 54 धावसंख्येचे लक्ष आहे 6 षटकांमध्ये गणेश आणि संदीप पवार हे 2 फलंदाज मैदानावरती 54 धावांचं लक्ष घेऊन महादेव घाडगे मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पवेलियनच्या दिशेने निघून गेला परंतु गणेश आणि संदीप पवार यांच्या खांद्यावरती जिम्मेदार असणार प्रथमेश राठोड तेज तरार चेंडू त्या चेंडूवरती मात्र एक जोरदार फटका मात्र एका सिंगल धावेवरती समाधान मानावं लागणार आहे गणेश आणि संदीप पवार याला नक्कीच एक दर्जेदार असा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गणेश ऑन द स्ट्राइक पुन्हा तेज तरार चेंडू स्कोरच्या दिशेने मारलेला फटका तेज तरार रनिंग आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून थोडासा क्षेत्ररक्षकावरती दबाव टाकला आणि एका धावेचे रूपांतर 2 धावेमध्ये केलं त्या 2 धावांची नोंद मात्र या ठिकाणी धावफलकामध्ये केली जाते प्रथमेश राठोड वर्सेस गणेश असा हा मुकाबला एक तेज तरार मुकाबला पुन्हा एक तेज तरार चेंडू क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे यावेळेस मात्र प्रथमेश राठोड ऑन द फायर नवीन फलंदाज मैदानामध्ये हर्षल प्रथमेश राठोड मात्र दाखवलं की त्याला काय या संघामध्ये आयकॉन प्लेअर म्हणून आमंत्रित केलं एका दिग्गज गणेशसारख्या फलंदाजाला बाद केलं यावेळेस मात्र कडकडीत असा प्रहार चेंडू मात्र दाखवत आहेत पंच सँडी सर खूपच लांब षटकार Come on, DJ. हर्षच्या बॅट मधून आलेला कडकडीत असा प्रहार होता चेंडू मात्र सीमा पार झाला षटकार झाला हर्षद ऑन द फायर पुन्हा तेज तरार चेंडू मात्र उंच आकाशामध्ये यावेळेस मात्र
प्रथमेश राठोडने दाखवलं एक तेरी और एक मेरी. हर्षदला मात्र दाखवला पवनाचा रस्ता. षटक क्रमांक 3 मधील अखेरचा चेंडू उर्वरित आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिल. हर्षदने मात्र एक षटकार ठोकलेला होता. त्यानंतर मात्र प्रथमेश राठोडने मात्र दाखवलं YIM आयकॉन. मी आयकॉन काय आणि या संघामध्ये मला काय आमंत्रित केलेला आहे. अतिशय महत्वपूर्ण विकेट प्रथमेश राठोडच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक दर्जेदार षटकार आला. त्यानंतर मात्र सरळ पवेलियनचा रस्ता दाखवला तो हर्षदला. प्रथमेश राठोड त्यावेळेस मात्र अनिल स्ट्रायकिंग एंडवरती 54 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये निर्धारित 6 षटकांमध्ये त्यामुळे 27 ताराळ चेंडू गती पाहू शकता आपण. प्रथमेश राठोड नक्कीच षटक समाप्तीचा इशारा देखील या ठिकाणी पंचांचा होतो. 3 षटक पूर्ण होते. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती 28. 3 षटक पूर्ण होतात. 3 षटकानंतर धावसंख्या होती ती 28. अखेरच्या 18 चेंडूंमध्ये 26 धावसंख्यांची गरज असणार होता. 18 चेंडू आणि 26 धावसंख्या. संदीप पवार मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अगदी प्रतीक्षित होता. मी कधी स्ट्रायकिंग एंड वरती जातो कारण आयकॉन प्लेअर म्हणून या संघामध्ये स्थान आहे संदीप पवार याचं. आणि समोर देखील अक्षय वाठारकर. आयकॉन वर्सेस आयकॉन पुनश्च अगदी दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. अक्षय वाठारकर वर्सेस संदीप पवार. पुनश्च बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा सामना सन्माननीय आमदार चषक 2025 मध्ये. पहिल्या चेंडूवरती स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलं जात आहे. कोणती धावसंख्या नाहीये. षटक क्रमांक 4 ची सुरुवात मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूने केली जाते. अगदी आयकॉनचा भरणा अगदी दिग्गज खेळाडू मैदानामध्ये कारण हा आहे सन्माननीय आमदार चषक 2025. यावेळेस छोटा मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू वाटला जातोय सीमापा चौकार. धन्यवाद साजी सर. धन्यवाद डीजे. वेगळ्या शैलीमध्ये दिलीप आवडेंच्या शैलीमध्ये आपण पंचगिरी मैदानामध्ये पाहू शकताय. पुनश्च स्ट्रेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु अक्षय वाठारकर मात्र एक चालाक्ष चतुर असा हा गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यश प्राप्त होतं. कोणतीही धावसंख्या नाहीये. यावेळेस मात्र फुलटॉचा करार. चेंडू मात्र फरार. अगदी चेंडू मात्र फरार होतोय. सँडी सर मात्र दाखवतात खूप लांब गेलाय. खूप लांब गेलाय. षटकार गेलाय. धन्यवाद डीजे. धन्यवाद. नक्कीच अटक मात्र पुण्यात करू नका. अटक मात्र बुद्धिहाळ मध्ये करा परंतु तो चेंडूला करा कारण चेंडू फरार आहे. यावेळेस मात्र कमबॅक अक्षय वाठारकर यांच्या माध्यमातून
एक जोरदार फटका, अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा फटका आपल्याला संदीप पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अखेरच्या चेंडू आणि रिव्ह्यू घेतलाय का? हा ठीक आहे चला. हा चला, हा गोलंदाजाच्या माध्यमातून बॅट्समनने घेतलाय का? हा ठीक आहे, वाईटचा. ठीक आहे. अगदी काही क्षणामध्ये थर्ड अंपायर शहानिशा करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल अगदी काही क्षणामध्येच. फलंदाजांनी तो रिव्ह्यू घेतलेला होता की हा वाईट होऊ शकतं का, थोडीशी अपील केलेली होती. पंचांनी मात्र सांगितलं की थर्ड अंपायर आमचे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, अगदी काही क्षणामध्येच निर्णय त्या ठिकाणी शहानिशा करून होईल. अगदी दर्जेदार सामना मैदानामध्ये पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2 तुमचे सन्माननीय बाळासाहेब लवटे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी अगदी काही क्षणामध्येच तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तो वाईट आहे की नाही, की लिगल डिलिव्हरी आहे? लिगल डिलिव्हरी पण हा लिगल डिलिव्हरी. चला, निर्धाव चेंडू त्याची नोंद केली जाते धावफलकामध्ये. फलंदाजाच्या माध्यमातून थोडीशी अपील केलेली होती. चला, लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपल्याला वेळेमध्ये सामने पूर्ण करायचे आहेत. अजून फायनलचा सामना असणार आहे, त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सुद्धा असणार आहे. त्यामुळे मी विनंती करतो खेळाडूंना थोडस घाई करा. पंचांना देखील मी विनंती करतो आपण खेळाडूंना नोंद द्या. हा आदर्श पाटील षटक क्रमांक 5 साठी सज्ज होत आहे. 12 चेंडू आणि 16 धावसंख्यांची गरज आहे विजयासाठी. सन्माननीय आमदार चषक 2025 साठी जर हा चषक मात्र जिंकायचा असेल, हे स्वप्न मात्र पूर्ण करायचं असेल, तर मात्र हा सामना जिंकणं अनिवार्य असणार आहे दोन्ही संघांसाठी. कारण समोर बुद्धिहाळ स्पोर्ट्स बुद्धिहाळचा संघ मात्र आपल्या प्रतीक्षेमध्ये आहे. चला, आदर्श पाटील षटक क्रमांक 5 साठी सज्ज होतोय. एक लॉंग रनअप घेऊन पहिला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने मारलेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र एका सिंगल धावेने पुणे शेकू धावफलक थोडासा पुढे सरकतोय. मात्र एक सिंगल धाव. संदीप पवार आयकॉन प्लेयर मैदानावरती अजूनही आपल्या संघासाठी 11 चेंडू आणि 15 धाव संख्यांची गरज आहे विजयासाठी, लक्ष पूर्ण करण्यासाठी. या चेंडूवरती मात्र उंच गेलेला फटका, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे आणि नाद करायचा नाही. मात्र सन्माननीय आमदार चषक 2025 आणि त्याचबरोबर नाद करायचा नाही सँडी सरांचा. अगदी दर्जेदार पंचगिरी मैदानामध्ये त्याचबरोबर दर्जेदार फलंदाजी देखील संदीप पवारच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. हनुमंत पांढरे मॅन फ्रॉम कोळा आयकॉन प्लेयर. आज मात्र बुद्धिहाळच्या नगरीमध्ये नक्कीच विजयाचं लक्ष असणार आहे. सन्माननीय आमदार चषक 2025 आकर्षक अशी ट्रॉफी. दरम्यान पंचांचा इशारा मात्र होतो वाईट बॉल.
हा मात्र एकच रिव्ह्यू असणार आहे पण शहानिशा करा रिव्ह्यू घेतलेला आहे का हा ठीक आहे चला ओके लिगल डिलिव्हरी निर्धाव चेंडू त्याची नोंद केली जाते वाईड आहे सॉरी हा वाईड बॉल आहे हा त्याची नोंद केली जाते एक अतिरिक्त धाव त्याची नोंद केली जाते धाव फलकामध्ये हनुमंत पांढरे मॅन फ्रॉम कोळा एक तेज तरार चेंडू अगदी तेज तरार चेंडू सरळ गेला विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये त्याची नोंद मात्र केली जाते निर्धाव चेंडू म्हणून धाव फलकामध्ये आदर्श पाटील याच्या खांद्यावरती जिम्मेदारी असणार आहे षटक क्रमांक 5 निर्धारित 6 षटकांचा हा सामना आहे 54 धावांचं लक्ष आहे मात्र हनुमंत पांढरे स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस मात्र थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे दुसरी धाव देखील अगदी थोडस मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून परंतु अखेरच्या क्षणामध्ये मात्र 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात आणि त्याची नोंद देखील या ठिकाणी धाव फलकामध्ये केली जाते हनुमंत पांढरे आणि अनिल हे 2 फलंदाज मैदानावरती आहेत धावसंख्या झालेली ती 42 धावसंख्या 42 आणि 12 धावसंख्यांची गरज आहे पहा विजयासाठी 54 धावसंख्यांचं लक्ष चला महादेव यांनी मात्र थोडस कानमंत्र दिलेलं आहे फलंदाजाला पाहायचं त्याचा मात्र कितपत फायदा होतो फलंदाजाला 8 चेंडू आणि 12 धावसंख्या या चेंडूवरती कडक असा प्रहार स्ट्रेटच्या लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र 1 धावसंख्या अक्षय वाठारकर त्या ठिकाणी तैनात होता कोणती संधी देत नाही दुसऱ्या धावसंख्येची 7 चेंडू आणि 11 धावसंख्या अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा हा सामना आहे अगदी क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करणारा हा सामना आहे कारण हा आहे सन्माननीय आमदार चषक 2025 बुद्धिहाळच्या या नगरीमध्ये बुद्धिहाळच्या या क्रीडांगणामध्ये तेज तरार चेंडू आणि फलंदाजाला मात्र जावं लागतं सरळ 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 दिशेने हॅलो अखेरचं षटक आहे 6 चेंडू उर्वरित असणार आहेत आणि 11 धावसंख्यांची गरज आहे पहा नक्कीच एक दर्जेदार सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय विठ्ठल चव्हाण अखेरचं षटक ज्या षटकावरती या सामन्याचा निर्णय ठरणार आहे आणि त्यानंतर मात्र फायनलचं तिकीट मात्र कन्फर्म होणार आहे कारण बुद्धिहाळ स्पोर्ट्स बुद्धिहाळचा संघ मात्र प्रतीक्षेत आहे
त्या संघामधील कोणता संघ त्यांच्यासोबत भिडेल. विठ्ठल चव्हाण अखेरच्या षटक. 6 चेंडू आणि 11 धाव संख्या. पहिला चेंडू तेच तरार चेंडू. जोरदार अपील केली जाते परंतु त्या अपील मध्ये मात्र मोठा आवाज होता. आत्मविश्वास मात्र कुठेतरी कमी असल्याने सँडी सरांनी मात्र ते अपील फेटाळली. सरांनी सांगितले की ही दॅट वॉज लीगल डिलिव्हरी. निर्धाव चेंडू आहे त्याची नोंद केली जाते. 5 चेंडू आणि 11 धाव संख्या. पुन्हा तेच तरार चेंडू. पहा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो आणि त्याचं उदाहरण मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. 4 चेंडू आणि 11 धाव संख्या. यावेळेस थोडं सापडलेला चेंडू परंतु पंचांनी मात्र दंडात्मक कारवाई केली. त्यांचा रिव्ह्यू आहे का पहा. एक हा ठीक आहे चला अगदी काही क्षणामध्येच. चला कुणीही जाऊ नका तिकडे. कुणीही जाऊ नका मात्र एक हा कोणीही जाऊ नका मात्र थर्ड अंपायर त्या ठिकाणी जातील आणि शहानिशा करतील आणि त्याच्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. कोणी जाऊ नका. वाईड बॉल. पंच सँडी सर. सँडी सर वाईड बॉल आहे हा. वाईड बॉल. धन्यवाद. चला एका अतिरिक्त धाव संख्येची भर पडली जाते धाव फलकामध्ये. चला मैदानामध्ये कोणीही जायचं नाही. मैदानाच्या थोडंसं बाहेर चला. बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा प्लीज. सर्व खेळाडू प्रेक्षक असतील त्यांना सर्वांना मी विनंती करतो बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा प्लीज. 4 चेंडू आणि 10 धाव संख्या. त्यावेळेस मात्र बॅटची एज मात्र लागलेली होती परंतु विकेट किपरच्या माध्यमातून थोडंसं मिसफिल्ड होत आहे परंतु चेंडू मात्र अडवण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. समीकरण मात्र बदललं जात आहे. 3 चेंडू आणि 9 धाव संख्या. नक्कीच विठ्ठल चव्हाण यांचं मात्र एक उत्कृष्ट षटक म्हणावं लागेल आतापर्यंत. 3 चेंडू आणि 9 धाव संख्या असं हे जिंकण्याचं समीकरण आहे. लक्ष आहे सन्माननीय आमदार चषक 2025चा. पुढच्या यावेळेस मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र बाद होतोय. धन्यवाद डीजे. दोन चेंडू आणि 9 धाव संख्या. 2 चेंडू आणि 9 धाव संख्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रताप. नक्कीच विठ्ठल चव्हाण यांचं मात्र कौतुक करावं लागणार आहे. अगदी उत्कृष्ट अशी गोलंदाजी अखेरच्या षटकामध्ये आपल्याला विठ्ठल चव्हाणच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चला अखेरचे 2 चेंडू आणि 9 धाव संख्यांची गरज. वेळेस मात्र चेंडूला सरळ जाऊ दिलं. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. आता मात्र औपचारिकता मैदानामध्ये पाहायला मिळते. मात्र एक चेंडू उर्वरित असणार आहे. प्रथमेश राठोड मात्र खुश होताना. 1 चेंडू आणि 9 धाव संख्या. हळववाडी स्पोर्ट्स या संघाचं कुठे ना कुठेतरी वर्चस्व आपल्याला या सामन्यावरती पाहायला मिळते. अखेरचा चेंडू आणि 9 धाव संख्या. अखेरचा चेंडू जातो आणि हा सामना मात्र जिंकला जातोय. हळववाडी स्पोर्ट्स हळववाडी या संघाचं मात्र हार्दिक हार्दिक अभिनंदन. अगदी हार्दिक हार्दिक सोनेरी अभिनंदन. आणि आपल्याला
फायनलच्या सामन्यासाठी सारे शुभेच्छा. या ठिकाणी मी घोषित करतोय सन्माननीय सिद्धार्थ होवाळ सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सामनावीरचा पुरस्कार घोषित केला जातो आणि तो पुरस्कार जातो विठ्ठल चव्हाण यांना मी विनंती करतो आपण आपला पुरस्कार या ठिकाणी घेऊन जायचा आहे सन्माननीय होवाळ साहेबांच्या हस्ते. आणि यानंतरचा पहिला जो सेमी फायनलचा सामना झाला त्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार हरिकेश लवटे आणि तो पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय मामासाहेब शिंगाडे साहेब आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी तो पुरस्कार दिला जाईल. आणि यानंतर मात्र काही क्षणातच सन्माननीय आमदार चषक 2025चा महारण संग्राम ग्रँड फिनाले अगदी काही क्षणामध्येच विठ्ठल चव्हाण सर आपलं अभिनंदन आहे आणि पुढच्या सामन्यासाठी आपल्याला ढेर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर हरिकेश लवटे आपणास मी विनंती करतोय आपण आपला पुरस्कार घेऊन जायचंय सन्माननीय मामासाहेब शिंगाडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातोय. हा अगदी एक 10 ते 15 मिनिटांचा ब्रेक असणार आहे आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी फायनल सामन्याची सुरुवात होईल. हरिकेश लवटे या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार जातो. अगदी दर्जेदार फलंदाजी आपल्याला हरिकेश लवटेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि सन्माननीय मामासाहेब शिंगाडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातो. अगदी काही क्षणाचाच ब्रेक असेल 10 ते 15 मिनिटांचा आणि त्यानंतर मात्र महारण संग्राम ग्रँड फिनाले सन्माननीय आमदार चषक 2025